नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रभात. तर आज मी माझी दिवसाची सुरुवात तुम्हाला दाखवणार आहे. आज गुरुवार आहे, सकाळची पूजा आहे. मी देव असे खाली पाटावर मांडून घेते, कारण मंदिर आम्ही उंचावर ठोकलेलं आहे ना, म्हणून मी हे देव असे खाली मांडते. मी टेबलवर उभी राहून अशी वर ठेवते हे सगळे देव. तुम्ही विचार करत असाल एवढ्या उंचावर कसं करत असाल, तर मी टेबलवर उभी राहते, मग एक एक देव असे घेऊन ठेवते. तर चला मोबाईल सेट करूया पहिला. आपल्याकडं सध्या आम्ही ट्रायपॉड काय घेतला नाही आहे ना, त्याच्यामुळे मोबाईल सेट करायचं चाललंय. चला, मोबाईल आपला सेट झालाय, तर आपली देवपूजा करूया. हे मी देवाचं वस्त्र मिळतं ना, त्या देवाच्या वस्त्रानेच मी ओलं करून घेते देवाचं वस्त्र, आणि छान असं प्रत्येक देव पुसून काढते. मी पितांबरी किंवा वेगळं काहीतरी पीठ वगैरे घेतात बोलतात ना, ते मी घेत नाही, कारण मला असं वाटतं देवांच्या प्रत्येक अशा नाजूक जे डिझाईन असं त्याच्यात जाऊन ते बसतं, म्हणून मी शक्यतो न घेण्याचाच प्रयत्न करते. पण त्याने देव छान उजळले जातात किंवा उजळतात आणि चमकतात. तर आता काही लिंबू सत्व आलंय म्हणतात, भांडी वगैरे पितळेची तांब्याची छान निघतात. तर देवाचं पण बघायला पाहिजे, ते निघत असतील तर आणून बघावा. मी आणल्यावरती यूज केल्यावरती तुम्हाला सुद्धा दाखवेन. आणि तुमच्याकडे काही टीप असेल किंवा देव उजळण्यासाठी काय लावू शकतो आपण, तर तुम्ही मला जरूर कमेंटमध्ये सांगा. तर चला, प्रत्येक देव असे आपण छान असे पुसून घेऊया. सकाळ सकाळी देवपूजा ही आणि प्रसन्न करणारी गोष्ट आहे. प्रत्येकाला सकाळी उठणं गरजेचं आहे. सकाळी उठल्या फ्रेश वाटत असेल तर चला आपण देवपूजा करून घेऊया.
तर चला देवपूजा झाली आहे आपली. आता स्वयंपाकाला लागते मी, कारण पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. मी कुकरमध्ये भात लावलाय, इकडे दूध तापत ठेवलंय आणि पुरण करण्यासाठी डाळ शिजवून ठेवले. पोळीसाठी पीठ मळून ठेवलंय. तर चला मी हॉलमध्ये माझी तयारी दाखवते. इथे मी महालक्ष्मीचे मंत्र लावले. सकाळ सकाळी चांगले मंत्र कानावर पडले का बरं वाटतं. इथं मी सारासाठी, भजीसाठी आणि पुरणासाठी गूळ घेऊन घेतलाय. तर छान असं बसून मी हॉलमध्ये आपलं सगळं प्रिपरेशन करत असते, उभं राहून करण्यापेक्षा. माझा मुलगा आणि मिस्टर गावी गेलेत यात्रेसाठी, मला जाता नाही आलं, म्हणून मी इथंच पुरणपोळीचा स्वयंपाक करून देवीला दाखवणार आहे. मळगंगा माताची यात्रा आहे, त्या मळगंगा मातेचं इथं मी भजी केलेत. पुरणपोळी झालंय माझं जेवण. पुरणपोळी, भजी, सार झालंय रेडी, भात. तर चला नैवेद्य ठेवूया देवाला. इथं मी छोट्या डिशमधला हा घरामध्ये ठेवीन मंदिरामध्ये, आणि हा बाहेर मळगंगा मातेला दाखवीन. तर चला आपण मंदिरामध्ये ठेवायला जाऊ. इथं मी मंदिरात ठेवते. सर्व देवी देवता हो, तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे. जय आई श्री महालक्ष्मी, गणपती बाप्पा, मळगंगा माता, तुमचा आशीर्वाद. चला बाहेर जाऊया आपण आता मळगंगा मातेला ठेवायला. इथं मी ग्राउंडला राहते ना, मग मी माझ्या सामनेच इथे बाहेरच्या फ्लोअरच्या इथे वडाचं झाड आहे. तिथे जो एरिया आहे आपलं म्हणजे कठड आहे, तिथं मी ठेवेल, म्हणजे कावळे चिमणे खाऊन जातील. आई मळगंगा, तुझा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू दे. माझं इथूनच नैवेद्य तू स्वीकार. चूकभूल झाली असेल तर क्षमा करावी. चला आता आपण घरी जाऊया. मी एकटीच आहे जेवायला, तुम्ही पण जेवायला या. तर चला आपण घरात जाऊया. ही एवढी मोठी उंच लॉबी आहे, एक दिवस मी तुम्हाला ती सुद्धा दाखवेल. का आमच्या इथं ग्राउंडला मोठी भरपूर लॉबी आहे उंच अशी. चला मी चालली आता घरात. या जेवायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि परत भेटूया नवीन व्हिडिओ, नवीन सुरुवातीत. तर चला बाय.